हाय गर्ल्स. आज आपलं लेक्चर स्टार्ट झालं आहे. त्यातला पहिल्या युनिटमधला पहिला चॅप्टरच मी घेणार, सॉरी, ऑफिस ॲटोमेशन या सब्जेक्टमधला पहिला युनिट मी तुमचा घेणार आहे. माय सेल्फ मनीषा पुराणिक. सिलॅबस तुम्ही जेव्हा बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल कोणते कोणते पॉईंट्स घेतलेत. मी याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय केले, जे मेन पॉईंट आहेत ते एका पेजवरती राईट डाऊन करून तुम्हाला मी हे सगळे पॉईंट एक्सप्लेन करेन. आणि जेव्हा आपलं हे युनिट संपेल त्यावेळी या सगळ्याच्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. तर त्यातला पहिला पॉईंट येतो तो म्हणजे काय बघा, तर इंटरनेट अँड वेब ब्राउझर्स. हा जो चॅप्टर आहे किंवा हा जो टॉपिक आहे तो एकदम सिम्पल असा आहे की जो तुम्ही रेग्युलरली इंटरनेटचा यूज करता किंवा वेगवेगळ्या प्रकारे काय सर्चिंग तुमचं जे चालू असतं ते सगळं याच्यामध्ये कशा पद्धतीनं केलं पाहिजे. मग मेल क्रिएट करायचा असू देत, मग मेल सेंड करावा लागेल किंवा मेल सेव्ह कसा करायचा, त्यानंतर वेब ॲड्रेस कसे कोणते कोणते आहेत, ब्राउझर्स कोणते कोणते आहेत, इंटरनेटचा ॲक्च्युअली यूज काय काय आहे, त्यानंतर त्यात वेगवेगळ्या इंटरनेट होतं म्हणजे असतं बरोबर, पण ते तयार कसं होतं, इंटरनेट कसं काय आपल्यापर्यंत पोहोचलं जातं किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कनेक्शन्स असतात, कोणकोणत्या केबल्स असतात, हे सगळं तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहे. तर त्यात बघा पहिला पॉईंट येतो तो म्हणजे इंटरनेट अँड वेब ब्राउझर, त्याची डेफिनेशन आणि हिस्ट्री ऑफ इंटरनेट. तर इंटरनेट म्हणजे काय बघा, त्याच्या नावातच काय आहे, तर इंटरनेट. इंटर म्हणजे इंटरनॅशनली आणि नेट म्हणजे काय, तर नेटवर्क. इंटरनॅशनल नेटवर्क, आंतरराष्ट्रीय जाळं, हे म्हणजे काय, तर इंटरनेट. त्याची हिस्ट्री बघितली तर काय आहे, तर USA पहिल्यांदा ॲक्च्युली एक असं म्हणजे मेन कोणाचं नाव नाही सांगतात की एक सिंगल कोणत्या तरी व्यक्तीनं इंटरनेटचा शोध लावला आहे असं म्हणता येत नाही, कारण वेगवेगळ्या सायंटिस्टचा भरपूर सारे रिसर्च ज्यावेळी त्यांचे झाले त्यावेळी त्यांच्या रिसर्चमधून काय झालं, तर इंटरनेटचा उगम झाला किंवा इंटरनेट आपल्याला मिळालं. तर त्याच्यामध्ये काय बघा डेफिनेशन, त्याची डेफिनेशन काय, इंटरनेट इज अ ग्लोबल कम्युनिकेशन सिस्टीम दॅट लिंक्स टुगेदर थाउजंड्स ऑफ इंडिव्हिज्युअल नेटवर्क्स. म्हणजे काय, हजारो नेटवर्क एकत्रितरित्या आणून एकमेकाशी कम्युनिकेट करणारी सिस्टीम म्हणजे काय, तर इंटरनेट. आणि त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो. म्हणजेच काय, इंटरनेट हेल्प्स इन ट्रान्सफर ऑफ मेसेजेस थ्रू ईमेल, चॅट, व्हिडिओ अँड ऑडिओ कॉन्फरन्स. आत्तासुद्धा आपण काय करणार आहोत, तर लेक्चर्स घेणार आहोत. सपोज आपण झूमवरती घेतलं ऑनलाईन लेक्चर्स, तर ते आपण विदाऊट इंटरनेट घेऊ शकतो आहे का, नाही. म्हणजे ह्यात काय होतं, एक कम्युनिकेशन होतं बरोबर. म्हणजे कम्युनिकेशन असेल किंवा ऑनलाईन शॉपिंग असेल, बिल्स पेमेंट असतील किंवा इतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या विदाऊट इंटरनेट आपण करू शकत नाही. आणि म्हणजे कसं आहे, हा फक्त लिमिटेड एरियापुरता इंटरनेट आहे का, नाही. ते जवळजवळ जगभरात पसरलेलं आंतरराष्ट्रीय जाळं हे त्याच्या नावातच आहे, इंटरनेट. इंटरनेट ह्या शब्दाची फोड करून काय केलं आहे, इंटर म्हणजेच इंटरनॅशनल आणि नेट म्हणजेच काय, तर नेटवर्क, आंतरराष्ट्रीय जाळं. हे झालं इंटरनेट. त्यानंतर काय बघा, वेब ब्राउझर. वेब ब्राउझर काय आहेत, तर एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत हे थोडक्यात. वेब ब्राउझर थ्रू आपण काय करू शकतो, इंटरनेटचा यूज आपण वेब ब्राउझरच्या थ्रू करतो. म्हणजे इंटरनेटवरती आपल्याला जर का काहीतरी सर्च करायचं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेब ब्राउझर्स यूज करतो बरोबर. ब्राउझर्स म्हणजे काय, तर ॲक्सेस करण्यासाठी, म्हणजे जो काही इंटरनेटवरती आपल्याला डेटा द्यायचा आहे तो आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी किंवा आपल्यामध्ये एक मीडिया किंवा इंटरफेस जर का कोण असेल तर तो असतो म्हणजे वेब ब्राउझर. तर आता तुम्ही म्हणाल की गुगल हा काय वेब ब्राउझर नाही, हा हे काय एक सर्च इंजिन आहे. ज्यावेळी आपण गुगलवरती काहीतरी सर्च करतो, म्हणजेच इंटरनेटवरती आपण जेव्हा काहीतरी सर्च करतो त्यावेळेला काय होतं, आपल्याकडं मोबाईलवरती ब्राउझर्स असणं गरजेचं असतं किंवा लॅपटॉप असेल किंवा इतर कोणतेही तुम्ही जे यूज कराल साईट्स असतील त्यात काय असणं, ब्राउझर्स असणं गरजेचं असतं. मग वेब ब्राउझर्स कोणते कोणते आहेत बघा, तर एक आहे तो म्हणजे मोझिला असेल, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर किंवा आपण जे यूज करतो गुगल क्रोम, हे काय आहेत, वेब ब्राउझर्स आहेत. ह्या वेब ब्राउझरच्या यूज करून काय करू शकतो आपण, इंटरनेट ॲक्सेस करू शकतो. म्हणजे इंटरनेटचा यूज करू शकतो. आपल्याला जी माहिती पाहिजे किंवा आपल्याला काहीतरी सर्च करायचं असेल तर ते आपण गुगलवरती टाकतो, म्हणजे सर्च इंजिनवरती टाकतो. सर्च इंजिन हा सुद्धा पॉईंट तुमच्या या युनिटमध्ये आहे, तो जसा येईल तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. तर काय केलं जातं,
ब्राउझरच्या थ्रू आपण इंटरनेटचा यूज करतो, म्हणजेच आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती काय करतो, ॲक्सेस करतो वेब ब्राउझरच्या थ्रू. हे काय झालं, इंटरनेट अँड वेब ब्राउझर्स. त्यानंतर सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे कोणता, तर युजेस ऑफ इंटरनेट. इंटरनेटचे बरेचसे युजेस आहेत. म्हणजे आता तसं तुम्हाला मी नोट्समध्ये सुद्धा देईनच. त्याचबरोबर कसे आहेत, तर आपण काहीही एखादी गोष्ट आपल्याला सेंड करायची असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे असेल किंवा काय करायचं असेल, सपोज डाउनलोड करायची असेल, एखादी फाईल डाउनलोड करायची असेल किंवा ग्रुप डिस्कशन करायचं असेल किंवा आपल्याला काय करायचं असेल, फ्रेंड्सची इंटरॅक्ट करायचं असेल किंवा कॉन्फरन्स एखादी बघायची असेल आपली, किंवा काय म्हणू शकतो बघा आपण, कॉन्फरन्स, किंवा आपल्याला एखादा मेल सेंड करायचा आहे, एखादी काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे नेटवरती आपल्याला आणि ती आपल्याला काय करायची आहे, एकमेकांशी सेंड करायची किंवा कम्युनिकेट करायचं असेल एकमेकांना, तर काय होऊ शकतं, इंटरनेट असावं लागतं. म्हणजे हेच काय झालं, इंटरनेटचे यूज झाले. इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणजे आता तुम्हाला मी 10 यूजेसचे आहेत, एक टॉप 10 यूजेस आहेत, ते फक्त मी तुम्हाला आधी सांगते. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा काहीही यूजेस त्याचे तुम्ही लिहू शकता जेव्हा तुम्हाला एक्झामच्या वेळी विचारलं जाईल त्यावेळी. तर आता मी तुम्हाला नोट्समध्ये सगळे यूजेस डिटेलमध्ये सांगेन, फक्त आता ओव्हरऑल सांगते की काय काय यूजेस असतात. पहिला असतो तो म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणजेच काय, ईमेल सेंड करणं. त्यानंतर सेकंड येतो तो म्हणजे रिसर्च. रिसर्च म्हणजे काय, शोध, बरोबर. शोध, एखादा कोणत्या तरी गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, तर त्यासाठी. त्यानंतर डाउनलोडिंग फाईल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स, म्हणजे तुम्हाला अभ्यासातल्या असतील किंवा इतर कोणत्या असतील, त्या जर का साईट्स पाहिजे असतील तर त्या साईट्स फाईल्स डाउनलोड करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, इंटरनेटचा यूज केला जातो. त्यानंतर फोर्थ येतो तो म्हणजे काय, तर डिस्कशन ग्रुप्स किंवा ग्रुप डिस्कशन. म्हणजेच बघा, याच्यात काय असतं, पब्लिक ग्रुप असतात किंवा तुमचा एखादा पब्लिक ग्रुप असेल किंवा प्रायव्हेट असेल, तर त्यावेळी काय करू शकता तुम्ही, तुमचा ग्रुप जो आहे तो विदाऊट इंटरनेट तुम्ही क्रिएट करू शकत नाही. म्हणजे काय, आपण समजा एखादं नेटवर्क तयार केलं, नेटवर्क तयार करणं म्हणजे काय असतं, तर एकतर वायरलेस असतं किंवा वायर्ड असतं. त्यातलं वायर्ड असेल तर समजा 2 कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले किंवा आपण असं म्हणतो की 2 पीपल्स आर कनेक्टेड विथ ईच अदर. 2 पीपल कनेक्टेड असं म्हणजे फक्त म्हणलं जातं. पीपल म्हणजेच काय, जवळ कोणते जे सिस्टीम असेल, मग तो लॅपटॉप असेल, मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल, ते एकमेकांना वायर्ड थ्रू किंवा एखाद्या वायरने काय करायचे, एकमेकांना कनेक्ट करायचे. पण ते शेअर करण्यासाठी सुद्धा कशाचा, तर इंटरनेटचा यूज केला जातो, म्हणजेच ग्रुप डिस्कशनसाठी. त्यानंतर फिफ्थ येतो तो म्हणजे इंटरॅक्टिव्ह गेम्स. म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आता आपण ऑनलाईन गेम खेळतो, बरोबर आहे, लुडो असेल किंवा कँडी क्रश असेल, हे जे काही ऑनलाईन आपण ह्या गेम्स खेळतो, तर ते कशामुळं, तर इंटरनेटच्या यूजमुळं आपण ते करू शकतो. त्यानंतर सिक्स्थ येतो यूज तो म्हणजे एज्युकेशनल अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट. एज्युकेशनल अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय बघा, एज्युकेशनल इम्प्रूव्हमेंट म्हणजे आता तुम्हाला आपण ऑनलाईन कोर्सेस, आता हे तर सगळं ऑनलाईनच सुरू आहे, पण याच्या आधी जे जवळजवळ परदेशातल्या म्हणजे आउट ऑफ कंट्रीसुद्धा जर का एखादं कोणतं तरी म्हणजे एज्युकेशनल काहीतरी ऑर्गनाईज केली असेल, एखाद्या दिवसाचं 1 डे वर्कशॉप असेल किंवा काय, तर ते सुद्धा काय करता येत होतं पूर्वी, तर आपल्याला त्याच्यात कनेक्ट होता येत होतं. ते कशामुळं, तर इंटरनेटमुळं. आता काय आपण ऑनलाईन लेक्चर्स हे घेतो आहे, ह्यामुळे हे आपल्याला इझी झालं आहे. इझी इन द सेन्स की कॉमन वाटतं आहे आपल्याला, पण ह्या ऑनलाईन क्लासेसची गोष्ट आहे ही पूर्वीसुद्धा होत होती. त्याचबरोबर सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स व्हायला लागले, त्यावेळी तुम्हाला तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंटसुद्धा होऊ लागली. म्हणजे कशी, तर तुम्ही इंटरनेटचा यूज करून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज किंवा लेक्चर्स, नोट्स हे सगळं तुम्ही स्वतःसुद्धा चेक करायला लागतं, बरोबर. म्हणजे ह्यात काय होते, तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंटसुद्धा होते. हा सुद्धा एक काय तर इंटरनेटचा यूजच आहे. त्यानंतर 7 बघा, फ्रेंडशिप अँड डेटिंग. फ्रेंडशिप अँड डेटिंग म्हणजेच काय, तर आपल्याला फेसबुक असेल किंवा व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाच्या ज्या साईट्स आहेत, त्याचा काय करू शकतो आपण, यूज कशामुळे करू शकतो, तर इंटरनेटमुळे. त्यामुळे आपला फ्रेंड सर्कलसुद्धा काय होतो, त्याच्यामुळे वाढतो. किंवा एखाद्या फ्रेंड असेल किंवा एखादी स्पेशल फ्रेंड कोणतरी तुमचा असेल किंवा तुमची असेल, तर तिच्याशी सुद्धा आपण इंटरनेटचा यूज करून काय करू शकतो, कम्युनिकेट होऊ शकतो. हा सुद्धा एक काय झाला, इंटरनेटचा यूज झाला.
त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स, म्हणजे आपल्याला न्यूजपेपर्स आहेत का नाहीत, म्हणजे आपल्याला फिजिकली हातात पेपर घेऊन न वाचता आपण इंटरनेटचा यूज करून काय करू शकतो, पेपर वाचू शकतो. बरोबर, मोबाईलवरती अखंड जसं छापील पेपर असतो सेम तसाच्या तसा आपल्याला काय होतो, नेटवरती आता मिळतो. हे कशामुळे पॉसिबल झालं आहे, तर इंटरनेटमुळे. अगदी आपण अखंड एक एक बुक्ससुद्धा डाउनलोड करू शकतो. बरोबर, म्हणजे हे सगळं काय तर इंटरनेटचा यूज आहे. त्यानंतर नाहीत येतो तो म्हणजे जॉब हंटिंग. हंटिंग म्हणजे ॲक्च्युली त्याचं म्हणजे अर्थ असा आहे की हंटिंग म्हणजे शिकार. शिकार न घेता काय जॉब सर्चिंग म्हणू आपण याला. हंटिंग म्हणजे जॉब हंटिंग, एखादा जॉब पाहिजे असेल आपल्याला तर तो सुद्धा आपण इंटरनेटचा यूज करून आपण सर्च करू शकतो की कोणत्या प्रकारचा जॉब पाहिजे. आता सपोज मला आय टी कंपनीत जायचं आहे तर आपण आय टी कंपनी कोणकोणत्या आहेत त्या बघू शकतो. त्याच्यावरती आपला आपला रिझ्यूम जो काय असेल तो अपलोड करू शकतो. किंवा समजा मला ते काम नाही करायचं, एखादं रिसेप्शनिस्टचं जरी काम करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला इंटरनेटवरती मिळू शकतो. हा सुद्धा एक काय तर इंटरनेटचा यूजच आहे. त्यानंतर 10 म्हणजे सगळ्यात शेवटचा असं न म्हणता भरपूर आहेत असे यूज, पण तुम्हाला बेसिक फक्त असं आहेत म्हणून मी 10 फक्त तुमच्या नोट्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर त्यातला 10वा आणि तुम्हाला अगदी आवडीचा आणि तुम्हाला माहीत असणारा यूज असा आहे तो म्हणजे शॉपिंग. बरोबर, आपण ऑनलाईन शॉपिंग वगैरे सगळं करतो. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा OLXवरती एखादी काहीतरी गोष्ट द्यायची असेल किंवा आणखी अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत की त्याचा काय करू शकता, काय करता तुम्ही यूज करता. काय करण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी. मग कोणताही प्रॉडक्ट घ्यायचा असेल किंवा तुम्हाला एखादी सर्विस जरी पाहिजे असेल म्हणजे काय तर बुक्स वाचायचे आहेत किंवा बुक्स डाउनलोड करायचे आहेत, हे सुद्धा ऑनलाईन म्हणजे शॉपिंगमध्येच हा सुद्धा प्रकार येतो. म्हणजे जे शॉपिंग आहे आणि हे सगळं आपण करू शकतो पण कधी, जेव्हा इंटरनेट असेल तेव्हाच. विदाऊट इंटरनेट आपण जगाशी कम्युनिकेट होऊ शकत नाही. हे काय झाले तर इंटरनेटचे यूजेस झाले. त्यानंतर बघा इंटरनेट झालं, वेब ब्राउझर्स झाले. तुम्हाला वेब ब्राउझर्स सांगितले. वेब ब्राउझर्स काय करतात तर ते एक प्रकारचे आपल्यामधला काय आहेत तर इंटरफेस आहेत की विदाऊट वेब ब्राउझर आपण इंटरनेटचा जास्त इन द सेन्स यूजच करू शकत नाही. बरोबर, तर वेब ॲड्रेसिंग हा एक पॉईंट आता येतो. वेब ॲड्रेसिंग म्हणजे काय, आपण इंटरनेटवरती जे www टाकतो, डॉट काय असेल ते google.com हे आपण काय करतो वेब ब्राउझर्सवरती टाकतो. तर www.google हे काय झालं तर डोमेन नेम झालं, त्याला काय म्हणतात डोमेन नेम. आणि .com हे काय तर होस्ट आहे. म्हणजे काय बघा, हे नेमिंग कन्व्हेन्शन आहे एक प्रकारचं. म्हणजे आपलं जसं नाव असतं, आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव आणि त्यानंतर काय असतं आपलं सरनेम असतं, तसंच वेब ब्राउझर्सवरती सुद्धा काय केलं जातं तर एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर आपण अशीच टाकली तर ती सर्च होते. पण एका स्पेसिफिक साईटला जेव्हा आपल्याला भेट द्यायची असते त्यावेळी आपल्याला www डॉट जे काही असेल त्या साईटचं नेम आणि त्यानंतर .com हे द्यावंच लागतं. बरोबर, तर हे काय तर वेब ॲड्रेसिंग आहे, म्हणजे तो काय त्याचा ॲड्रेस आहे. तर त्याच्यामध्ये बघा वेब ॲड्रेसिंगमध्ये काय येतात वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे टाईप्स आहेत, त्यातले तुम्हाला सांगते. त्यातला आपण सपोज तुम्ही काय .com हा एक प्रकारचा वेब ॲड्रेसिंग आहे. बरोबर, मग त्याचे फुल फॉर्म आणि कोणकोणते आहेत. फक्त .comनेच आपण कधी, तुम्ही मोस्टली .com यूज केलं असेल, पण फक्त .com न असता बऱ्याच प्रकारचे काय असतात वेब ॲड्रेसेस असतात. तर त्यातले पहिले बघा, काही काही ठिकाणी काय असतं तर .co म्हणजे .co, तर त्याचा फुल फॉर्म असा की कंपनी, म्हणजे एखाद्या कंपनीचा जर ॲड्रेस असेल किंवा ती साईट एखाद्या कंपनीची असेल तर त्यांनी काय केलेलं असतं तर त्याला वेब ॲड्रेस दिलेला असतो .co. त्यानंतर .com म्हणजे जो आपण कॉमन यूज करतो तो. कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनने, मोस्ट ऑफ जनरली आपण .com यूज करतो कारण ऑर्गनायझेशनने केलेले असते म्हणून. बरोबर, त्यानंतर बघा आपण काय करतो सेकंड येते ते म्हणजे .edu. EDU म्हणजेच काय तर एज्युकेशनल, म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्ससाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा कोचिंग क्लासेस लावायचे असतील तर त्यांचं काय असतं त्याला तर .edu असतं. त्यानंतर बघा येतो तो .info म्हणजेच काय इन्फॉर्मेशन.
इन्फॉर्मेशन म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला एखादी पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, .info हे वेब ॲड्रेस आपण त्याला देऊ शकतो. त्यानंतर बघा .net असं सुद्धा असू शकतं. जेव्हा .net असं असतं त्यावेळी त्याचा काय फुल फॉर्म असतो तर नेटवर्किंग ऑर्गनायझेशन. म्हणजे फिजिकली तुम्हाला नेटवर्किंग हा जो सब्जेक्ट आहे त्यावेळी ह्याच्याबद्दल फुल इन्फॉर्मेशन मिळेल. म्हणजे मी नाही तो घेत, तो पल्लवी मॅडम घेतील, नेक्स्ट इयरला असेल मे बी तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला समजेल. हे जे वेब ॲड्रेसेस मी सांगायला लागले ते सगळेच आत्ता तुम्हाला यूज करायचे आहेत असं नाही, फक्त तुम्हाला माहिती असावेत की कोणते कोणते असतात म्हणून मी सांगते. तर आपण बघत होतो काय .net. .net नंतर येतो तो म्हणजे .gov म्हणजेच काय तर त्याच्या नावातच आहे काय GOV म्हणजेच गव्हर्मेंट डिपार्टमेंट. म्हणजे सपोज एखादा MPSCचा फॉर्म भरायचा असेल किंवा UPSCचा असेल तर त्यावेळेला काय असतं त्याचं .gov हा ॲड्रेस असतो बरोबर. तर त्यालाच काय म्हणतात तर गव्हर्मेंट डिपार्टमेंटचा असतो म्हणून त्याला .gov हा वेब ॲड्रेस दिलेला असतो. त्यानंतर बघा .org. ORG म्हणजे काय नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, की ज्याच्यात प्रॉफिट काय नाही पण आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते असं सुद्धा तयार केलेला जो काही वेब ॲड्रेस असतो तो म्हणजेच काय तर ORG. हे काय झाले वेब ॲड्रेसेस झाले. त्यानंतर बघा वेब ॲड्रेसेसमध्ये एक पार्ट येतो तो म्हणजे URL. त्याचाच काय युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे .com हे काय झालं वेब ॲड्रेसिंग. आणि गुगल किंवा www हे सगळं काय झालं किंवा जो आपल्याला HTTPS असे काय असतात साईट्सवरती गेल्यानंतर वेब ॲड्रेसवरती देताना HTTPS म्हणजेच हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात तर लोकेटर्स असतात की विदाऊट आपण त्याची इन्फॉर्मेशन टाकता आपण कोणत्याही साईटवरती जाऊ शकत नाही. जेव्हा प्रॅक्टिकली तुम्हाला मी काही सांगेन त्यावेळी तुम्हाला मी URL हे ॲक्च्युली काय आहे हे डीपमध्ये सांगेन तेव्हा तुम्हाला ते समजेल. त्यानंतर येतो पॉईंट म्हणजेच काय तर इंटरनेट कनेक्शन्स. इंटरनेट कनेक्शन्स इंटरनेट काय मी तुम्हाला मगाशी म्हटलं की इंटरनेट कनेक्शन्स केले जातात. तर ते कसे असतात काही काही वेळेला ते काय असतात तर वायर्ड असतात किंवा वायरलेस असतात. वायर्ड म्हणजे काय तर वायरने कनेक्ट केलेले असतात किंवा विदाऊट वायर म्हणजेच वायरलेस. वायरलेस कोणते कोणते आहेत वायफाय मॅक्स वगैरे हे जे आपण यूज करतो ते येतात वायरलेसमध्ये. आता आपण पहिल्यांदा बघूया ते म्हणजे कोणते तर वायर्ड कनेक्शन. वायर्ड कनेक्शनमध्ये पहिला येतो तो येतो डायल-अप कनेक्शन. डायल-अप कनेक्शन म्हणजे काय तर नावातच त्याच्या दिले आपल्याला की डायल अप कनेक्शन. म्हणजे याच्यात काय केलं जातं तर एखादा मोबाईल असेल किंवा एखादा कम्प्युटर असेल तर त्याच्यावरती काय केलं जातं एक काहीतरी नंबर डायल केला जातो. सपोज काय *99# हा समजा आपला नंबर असेल तर तो नंबर त्याच्यावरती टाईप केला जातो आणि तोच नंबर त्या ज्या इंटरनेटचा दुसरा सर्व्हर असेल किंवा मेन सर्व्हर असेल त्याच्यावरती काय केला जातो टाईप केला जातो *99# म्हणजे तिथं जो डायलअप करण्यासाठी नंबर जो काही फीड केला असेल तो नंबर ज्यावेळी आपण कोणत्याही सिस्टीमला कनेक्ट करू त्यावेळी काय होतं डायलअप कनेक्शनमध्ये तो काय करतो तो नंबर डायल करतो आणि डायल केल्यानंतर जवळपासचं म्हणजे त्याच्या जवळ जे कोणता टॉवर असेल त्याचा इंटरनेट यूज करण्याचा काय करतो तो प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल असेल तर त्या मोबाईलवरती जिओचे कार्ड असतात किंवा एअरटेलचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिम कार्ड्स असतात वेगवेगळ्या कंपन्यांचे. तर त्याचे प्रत्येकाचेच टॉवर काय असतात प्रत्येक ठिकाणी असतात. म्हणजे आता आपल्या खेडेगावात विशेष नसतात हा भाग वेगळा पण तरी बऱ्यापैकी टॉवर कसं असतात गावाच्या म्हणजे काही गावांच्या मध्ये एखादा टॉवर असा असतो की तेवढं कनेक्शन आपल्याला ते पुरेसं असतं. तो जो कनेक्शन असेल किंवा ते जे टॉवर असेल त्या एका टॉवरपर्यंत काय केलं जातो सिस्टीममध्ये जो नंबर डायल केला जातो किंवा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्यात जो नंबर डायल केला जातो तो नंबर काय करतो जवळच्या म्हणजे त्याच्या जवळ जो टॉवर असेल तिथंपर्यंत जाऊन तो काय करण्याचा प्रयत्न करतो नेट यूज करण्याचा ट्राय करतो. जर का त्याच्यापर्यंत नाही पोचलं तर तो काय करतो त्याच्या पुढं जो कोण टॉवर असेल जो कुठला टॉवर असेल
तर तिकडनं नेट ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे दोन्ही होऊन परत काय होतं, त्याचा जो मेन सर्व्हर ज्या ठिकाणी असेल त्या सर्व्हरवरती जाऊन काय केलं जातं, ह्याचं एकमेकाचं कनेक्शन केलं जातं. म्हणजेच काय, डायल-अप कनेक्शन. एखादा नंबर डायल करून काय करायचं, डायल-अप कनेक्शन केलं जातं. हे झाले काय तर डायल-अप कनेक्शन्स, बरोबर. त्यानंतर सेकंड येतो तो म्हणजे ब्रॉडबँड. ब्रॉडबँड म्हणजेच काय, बँड म्हणजे बँडविड्थ वगैरे हे तुम्हाला माहिती होतील. FOCमध्ये वगैरे तुम्हाला नंतर कळतील की काय काय असतात किंवा काय ब्रॉडबँड वगैरे. तर त्यातलेच बघा कनेक्शन्सच आहेत हे पण एक प्रकारचे. त्यातला एक सांगते तो म्हणजे DSL कनेक्शन. DSL म्हणजेच काय तर डिजिटल सबस्क्रायबर लाईन. म्हणजे जसं डायल-अप कनेक्शनमध्ये नंबर डायल केला जातो, तसंच DSLमध्ये काय, डिजिटल सबस्क्रायबर लाईन. म्हणजे डिजिटल सबस्क्रायबर. डिजिटल म्हणजे कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 लँग्वेज समजते. हा पार्ट तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ह्याच्यापैकी कोणता सब्जेक्ट येईल त्यावेळी ते तुम्हाला सांगतील. कम्प्युटरला फक्त 0-1 लँग्वेज कळते, म्हणजेच बायनरी लँग्वेज कळत असते त्याला. आपण जी काही इंग्लिशमध्ये माहिती सेंड करतो ती त्याला कळत नसते. ते काय करतो तो आपल्या सिस्टीममध्ये किंवा मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल त्याच्यामध्ये काय असतो, कन्व्हर्टर असतो की जो आपण पाठवलेली माहिती काय करतो, तो ॲनालॉगचं डिजिटलमध्ये कन्व्हर्जन करतो, त्याच्याकडून परत डिजिटलमध्ये घेतो ते परत आपल्याला ॲनालॉग करून माहिती पुरवतो. म्हणजे त्याला 0-1 फॉर्मॅट एवढाच माहीत असतो, त्याला आपलं ABCD कळत नसतं. मग ते कन्वर्ट करणारा काय असतो, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कन्व्हर्टर असतात. मग तसंच DSLमध्ये काय होतं तर डिजिटल सबस्क्रायबर लाईन. DSL डिजिटल सबस्क्रायबर म्हणजेच अंकाच्या स्वरूपात एखादं काय केलं जातं, त्याच्यामध्ये डिजिट्स टाकले जातात आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, त्याचं कनेक्शन केलं जातं. हे आजच्या पुरतं एवढाच पार्ट पास झाला. इथं म्हणजे जेव्हा युनिट आपलं संपेल त्यावेळी मी तुम्हाला या सगळ्याच्या नोट्स देईन. आजचा जो मी जे पॉईंट्स तुम्हाला सांगितलेत ते तुम्ही म्हणजे हेडफोन घालून व्यवस्थित ऐकून त्यात काही शंका असतील तर त्या ग्रुपवरती विचारू शकता. आणि त्यानंतर तुम्ही यूट्यूबवरती तुम्हाला याच्यातले काही डाऊट्स असतील तर ते तुमचा सर्च करा, मला विचारले तरी चालतील.